कुठे आली आहे आज टोरंटोमध्ये पण आहे स्वामीनारायण टेम्पल। सो माझ्या मागे बघा तुम्ही। सो बघा यांचा परिसर इतका छान आहे आणि खूप मोठा आहे। फाउंटन होता छान आणि आर्किटेक्चर तर खूपच छान असतं यांच्या देवळांचं। सो ह्या बाहेरचा परिसर आहे पूर्ण। बघा कम्प्लीटली व्ह्यू आहे। इथून नाही तुम्हाला एंट्रन्स, आतून आहे आणि खूपच सुंदर आहे। माझ्या मागे बघा किती सुंदर आहे आणि इथे आत म्हणजे तुम्ही जे आतलं ते बघताय तिकडे तिथे फोटोग्राफी व्हिडिओग्राफी नॉट अलाउड आहे। सो थोडं बाहेरच्या पोर्शनला आले। आतून देऊळ तर इतकं म्हणजे इतकं सुंदर आहे। स्पेशली आर्किटेक्चर बघूनच मी दंग झाली। काय बारीक बारीक यांनी काम केलेलं आहे। पण आत तर काही व्हिडिओग्राफी आणि मोबाईल अलाव नसल्यामुळे काहीही शूट नाही करता आलं मला। आतमध्ये ना यांचं कॅन्टीन आहे जिथे यांचे खूप छान प्रोडक्ट्स मिळतात। सो सगळ्यात जास्त मला आवडलेलं प्रोडक्ट म्हणजे पेढा। असा पेढा मी अजून इकडच्या एकाही शॉपमध्ये नाही खाल्ला। सो मी नक्की तुम्हाला रिकमेंड करेल की इकडे गेला तर केसरचा पेढा नक्की घ्या आणि बाकी प्रोडक्ट पण खूपच चांगले आहे, पण पेढा इज माय रिकमेंडेशन। समरमुळे फुलं झाडं खूप छान दिसत होती। हे सगळं काही विंटरमध्ये नाही दिसणार। सो ही मजा समरचीच आहे। आणि बघा इंडियात पण आहे आय नो, पण इंडियाच्या मी एकाही स्वामीनारायण टेम्पलला व्हिजिट नाही केलेलं। सो दिस इज द फर्स्ट टाइम मी व्हिजिट करते आहे। सो बघा किती छान आहे टेम्पल। असं आहे टोरंटोचं स्वामीनारायण मंदिर आणि आय होप तुम्हाला माझा छोटासा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर काय करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा अजून छान छान व्हिडिओ बघायला। आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की इंडियामध्ये कुठे कुठे स्वामीनारायणचे देवळं आहेत। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।